नमस्कार. रेसिपी सफर चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजच्या भागात बघणार आहोत आपण अगदी लजीज आणि अतिशय सुंदर मुलायम दाणेदार बेळगावी कुंदा. अगदी परफेक्ट रेशोसहित ही रेसिपी आम्ही या व्हिडिओमध्ये सादर केलेली आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. अतिशय दाणेदार आणि हलवाई स्टाईल कुंदा तयार होतो. यासाठी काय साहित्य घ्यायचं आहे ते आपण बघणार आहोत. 1 लिटर फुल फॅट दूध घ्यायचं आहे. म्हशीचंच दूध घ्या. त्यानंतर अर्धा कप साखर आहे. याच्यापेक्षा जास्त साखर घेऊ नका. वजनी 140 ग्रॅम साखर आहे. वेलची लागणार आहे. त्यात 2 लवंगा घेतलेल्या आहेत मी, भाजून त्याची पावडर बनवायची आहे. 1 चमचा डिंक आणि 1 चमचा रवा घेतलेला आहे. रवा कच्चा आहे, डिंकसुद्धा कच्चाच आहे. डिंकाची पावडर बनवायची आहे. 80 ग्रॅम दही घेतलेलं आहे. दही आंबट घेऊ नका, मलईदार दही घ्यायचं आहे. जाड बुडाची कढई घ्यायची आहे. लक्षात ठेवा, कढई जाड बुडाचीच घ्यायची आहे, तरच याचा रिझल्ट छान येतो. त्यामध्ये 2 चमचे गाईचं तूप घातलेलं आहे मी. जे तूप अवेलेबल असेल ते घ्या. आता त्यात सगळ्यात आधी डिंकाची पावडर आपल्याला फुलवून घ्यायची आहे. अख्खा डिंक वापरणार असाल तरी चालेल, पण त्याची पावडरच बनवून घ्या. फुलेपर्यंत व्यवस्थित डिंक परतून घ्यायचा आहे. डिंक जर कच्चा राहिला तर कुंदा अजिबात चांगला लागणार नाही. पावडर फुलायला सुरुवात झाली आहे. आता यामध्येच आपल्याला 1 चमचा रवा टाकायचा आहे. कच्चा रवा आहे हा. बारीक किंवा जाड कोणताही घेऊ शकता. ब्राऊन होईपर्यंत या दोन्ही पावडरी आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. याच्यापेक्षा जास्त प्रमाण घेऊ नका. 1 लिटरसाठी 1 चमचा रवा आणि 1 चमचा डिंक पावडर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या. तूपसुद्धा याच्यापेक्षा जास्त लागत नाही. 2च चमचे तुपावर रवा आणि डिंक पावडर आपल्याला भाजून घ्यायची आहे. ब्राऊन रंगावर आलेले आहे. आता हे सगळं बाजूला काढून घ्यायचं आहे आपल्याला. एका प्लेटमध्ये मी हा भाजलेला रवा आणि डिंक पावडर बाजूला काढले. आता यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे. अर्धा कप साखर आहे ही. वजनी 140 ग्रॅम आहे. 1 लिटरसाठी 140 ग्रॅम साखर. अगदी परफेक्ट रेशो आहे हा. खूप सुंदर कुंदा बनतो. बेळगावला गेल्यानंतर आपण आवर्जून हा बेळगावी कुंदा खरेदी करत असतो. शिवाय बेळगावचे पाहुणे जर आपल्याकडे येणार असतील तर बेळगावी कुंदाच आपल्याला ते घेऊन येत असतात. अतिशय स्वर्गीय चवीचा हा कुंदा एकदा नक्की बनवून बघा. याच्या स्वर्गीय चवीला ना तोड आहे ना जोड आहे. एकदा बनवला तर नेहमी असाच कुंदा तुम्ही बनवू शकाल. पाणी न घालता साखर कॅरॅमलाइज करून घ्यायची आहे. अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. फक्त 4 ते 5 मिनिटात साखर सोनेरी रंगावर येते. साखर पूर्ण विरघळलेली आहे. आता यामध्येच आपल्याला रवा आणि डिंक पावडर टाकून घ्यायची आहे. गॅस थोडासा बारीक केला आहे मी आता. यामध्येच आता 1 लिटर दूध आपण मिक्स करूया. एक लिटर दुधाचा कुंदा बघतोय आपण. गॅस मोठा ठेवायचा आहे आणि दुधाला उकळी यायची आहे, वाट बघायची आहे. आत्ता जरी तुम्हाला डिंकाचा हा मोठा गोळा दिसत असला तरी फक्त 2 ते 3 मिनिटात दूध विरघळून एकसारखं होतं. वेलची पावडर टाकूया. 1 चमचा वेलची पावडर आहे ही. सतत हलवत राहणं गरजेचं असतं. आता जो डिंकाचा गोळा दिसत होता तो पूर्ण विरघळला गेलाय.
नक्की बनवा ही रेसिपी, अतिशय सुंदर होते. अप्रतिम चवीचा कुंदा तयार होतो. एकदा जर तुम्ही बनवलात तर विकतचा अजिबात खरेदी करण्याची तुम्हाला गरजच पडणार नाही. दुधाला उकळी आलेली आहे. गॅस मोठा केला आहे. कढई जाड बुडाचीच वापरा, त्यामुळं रिझल्ट खूप छान येतो. आता हे 80 ग्रॅम दही आहे. आंबट दही अजिबात वापरू नका. दही मोजूनच टाका. कमी किंवा जास्त दही वापरू नका. मलईदार दही आहे हे. पूर्ण लागणार आहे आपल्याला. 80 ग्रॅमचा पूर्ण कप टाकायचा आहे. घरचं दही जरी वापरणार असाल तरी मोजूनच टाका. लिंबू किंवा लिंबू सत्व एक जण टाकतात, पण त्याच्याने रिझल्ट अजिबात चांगला येत नाही. त्यामुळं कुंदा खूप चिवट होतो, चिकट होतो. त्यामुळं मलईदार दहीच वापरा. हलवाईसुद्धा मलईदार दहीच वापरतात आणि त्यामुळंच कुंदा अतिशय टेस्टी आणि रवाळ दाणेदार तयार होतो. सतत हलवत राहणं गरजेचं आहे. गॅस मोठाच ठेवायचा आहे. दही टाकल्यामुळं दुधाच्या आता मोठ्या गाठी तयार होत आहेत. त्यामुळे चमचा सोडायचा नाही आहे. सतत मिश्रण हलवत राहायचं आहे. आता बघू शकताय तुम्ही 15 मिनिटांनी थोडंसं दूध आटलंय. सतत घोटून घ्यायचा असतो कुंदा, तरच रिझल्ट छान येतो. काठावर चमचा फिरवत राहा, म्हणजे याच्या गाठी मोडून कुंदा दाणेदार तयार व्हायला सुरुवात होतो. रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. सगळ्या रेसिपी एकदा नक्कीच चेक करा. परफेक्ट रेशोमधल्या या सगळ्या रेसिपीज तुम्हाला आवडणार आहेत नक्कीच. काठावर चमचा फिरवून सतत घोटत राहायचं आहे, म्हणजे त्याच्या मोठ्या गाठी मोडून कुंदा रवाळ आणि दाणेदार होत राहतो. जवळजवळ 25 मिनिटं झालेली आहेत आणि बघू शकता आता तुम्ही रंगसुद्धा सोनेरी यायला सुरुवात झाली आहे. सतत घोटून घेणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. गॅस मोठा ठेवलेला आहे आणि कढई जाड बुडाचीच वापरायची आहे, तरच कुंदा व्यवस्थित होणार आहे. तळाशी अजिबात करपू द्यायचा नाही आहे. त्यासाठी सतत घोटत राहणं गरजेचं आहे. बघू शकता आता तुम्ही रवाळ व्हायला सुरुवात झालेली आहे. थोडा वेळ लागला तरी एकदा कुंदा तयार झाल्यानंतर आपल्या मेहनतीचं सार्थक होतं. अर्धा तास झालाय आता. अजून थोडं त्यात दूध आहे, ते सगळं पूर्ण मिश्रण कोरडं होण्याची वाट बघायची आहे. अर्धा तास होऊन गेलाय आता. अजून थोडासा दुधाचा अंश आहे त्यामध्ये. या स्टेजला जर तुम्ही गॅस बंद केला तर कुंदा अजिबात टिकणार नाही. त्यामुळे मिश्रण कोरडं होण्याची वाट बघायची आहे. आता बघा अजून थोडंसं दूध शिल्लक आहे त्यामध्ये. हे सगळं दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे. दुधाची चटचट पूर्ण बंद झाली पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे, तरच कुंदा 8 दिवस टिकणार आहे.
अजून 5 मिनिटं असंच घोटत राहूया. रंग बघू शकताय तुम्ही, अतिशय दाणेदार रवाळ कुंदा तयार आहे. दूध पूर्णपणे आटलेले आहे. आता गॅस बंद करायचा आहे, पण गरम बर्नरवरच कढई थोडा वेळ अशीच ठेवून द्यायची आहे. नक्की ट्राय करा ही रेसिपी. खूप खूप सुंदर मुलायम रवाळ कुंदा तयार होतो. बघू शकताय तुम्ही, रंग सुंदर आलाय. पुन्हा भेटूया अशाच सुंदर आणि हटके रेसिपीसह रेसिपी सफर चॅनेलवर. तोपर्यंत निरोप घेऊया. धन्यवाद.